श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमच्या विजयाचा दिवस ठरला आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळणार आहे. स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा, जर तुला तुझ्या आयुष्यातील वेदना कमी करायच्या असतील तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. या सृष्टीमध्ये काहीही तुझं नाही आणि काहीही तुझं नव्हतं आणि काहीही तुझं नसणार आहे. तू या जगामध्ये येताना काहीही घेऊन आला नाहीस आणि जातानाही काहीही घेऊन जाऊ शकत नाहीस. फक्त तुझे पुण्य आणि तुझे चांगले कर्म तुझ्यासोबत जातील. त्यामुळे तू फक्त चांगले कर्म करत राहा. फळाची अपेक्षा करू नको, कारण फळ देणे हे स्वामींचे कर्तव्य आहे आणि कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे. मित्रांनो, तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि स्वामींचे नामस्मरण करा. भाग्यवंत ठराल. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडाच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. म्हणून ज्यांनी वाईट वेळेत साथ सोडली त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत तुमची साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्यांची साथ कधीही सोडू नका. जीवन हा सुखदुःखाचा प्रवास आहे. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे तर येतच राहणार आहे. जर का तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, वाट पहा, कारण पुढे एक नवीन सकाळ, एक नवीन सुख तुमची वाट पाहत आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकारा. काय माहिती, हीच संधी तुमचं आयुष्य बदलू शकेल, तुमच्या आयुष्याचे सोने करू शकेल, तुम्हाला तुमच्या परिस्थितीवरून उचलून वर आणू शकेल. तुमची स्वप्न, तुम्ही जी पाहत आहात ती स्वप्ने संधींमुळे पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक संकटांना संधी म्हणून स्वीकारा. मित्रांनो, स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.